तर हाय गाईज, सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवत आहे. तर ह्याच्या मागचं अक्षरशः आय थिंक एक महिना झाला आपण ब्लॉग बनवलेला नाही. त्याच्या मागचं कारण नक्की तुम्हाला सांगणार आहे. पण फायनली आपण ब्लॉग बनवायला चालू केलेला आहे. तर जसं मी तुम्ही माझी पूर्ण हैदराबादच्या सिरीजला खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आता आपण नवीन ब्लॉग चालू करत आहे. सध्या मी आलेलो आहे घरी, म्हणजे हैदराबादवरून आलेलो आहे पुणेला. तर आता मी वर्क फ्रॉम होम करणार आहे थोड्या दिवस. तर आपल्याला वर्क फ्रॉम होमच्या बाबतीत म्हणजे मी हा दिवस कसा प्रोडक्टिव्ह करतो किंवा कसे प्रोडक्टिव्ह दिवस मी यूज करतो हे सगळं तुम्हाला या माझ्या ब्लॉगमध्ये दिसून जाणार आहे. आणि बऱ्यापैकी आपले सबस्क्रायबरसुद्धा वाढलेले आहेत. मोर दॅन आय थिंक 1800 आपले सबस्क्रायबर आत्ताच झालेले आहे. लवकरच आपण 5000चा टप्पा पार करणार आहेत. तर मनापासून तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. तुम्ही माझे ब्लॉग बघता, मला खूप छान वाटतं. चांगल्या चांगल्या कमेंट्स येतात, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आपले नवीन नवीन ब्लॉग असेच येत राहणार आहेत. तर आज आहे 11 जून बुधवार. सो आज मी तुम्हाला माझ्या पूर्ण होल प्रोडक्टिव्ह डेचं तुम्हाला शेड्यूल सांगणार आहे. कशा पद्धतीने मी वर्क फ्रॉम होम करतो आणि कशा पद्धतीने जो मला टाईम भेटतो त्याच्यामध्ये मी दुसऱ्या गोष्टी मॅनेज करतो, जसं की वर्क लाईफ बॅलन्स ज्या गोष्टीला आपण बोलतो, जसं की वर्कसुद्धा आणि त्याच्यासोबत बाकीच्या ज्या गोष्टी पर्सनल आहेत त्या पण मॅनेज करून जर मला पूर्ण दुसरं काहीतरी करायचं असेल तर ते पण मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि आपलं लॉग इन टायमिंग आहे 11 ते 8. सो सकाळी 11 ते 8 आपलं लॉग इन टायमिंग आहे. सो आता वाजलेले आहेत 10. बट अक्षरशः तुम्हाला माहिती गावी आलं की हाच मला प्रॉब्लेम असतो, त्यामुळे मी शक्यतो गावी येत नाही. आता वाजलेले आहेत 11 आणि 10 बट लाईट गेलेली आहे. सो आता ॲक्च्युली 1 आवर झालं, म्हणजे 1 तास झालं लाईट गेलेली आहे. मी वाट बघतोय. आय डोंट नो कधी येईल, काय होईल माहीत नाही आहे. बट स्टील मी वेट करतोय की बाबा लाईट लवकर येईल आणि जेणेकरून मी माझं लॉग इन टाईम स्टार्ट करेल. बिकॉज आज वर्क खूप आहे, डेडलाईन जवळ आलेले आहेत आपल्या. सो अशा पद्धतीने आपलं वर्क लोड चाललेलं आहे. बट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी ॲड करणार आहेत. यूट्यूबवरून पैसे कसे कमवतो, प्लस आपली सॅलरी किती आहे, कसं स्ट्रक्चर आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या दैनंदिन जीवनातल्या तुम्हाला नक्कीच सांगेल. सो या बघा आज दिवसभरात काय काय होतं आहे ते नक्की. सो गाईज अजून लाईट आलेली नाही आहे. बट काय करायचं त्यापेक्षा आपण ॲक्च्युली माझा आता जो वर्क स्टेशन आहे, वर्क टेबल आहे, जिथं मी काम करतो तो पूर्णपणे व्यस्त झालेला आहे. सो त्याची तोपर्यंत आपण त्याला क्लीन करून घेऊ. ज्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस एकदम फ्रेश वाटतं त्यावेळेस खूप आपल्याला भारी वाटतं की जेणेकरून आपण काम पण करू शकतो आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं. सो तुम्हाला माझा आधी सेटअप दाखवतो बिफोर द क्लिनिंग. ओके, तो दाखवतो, नंतर आफ्टर क्लिनिंगसुद्धा दाखवतो. सो तुम्ही बघू शकता. आता हे बघा पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं आहे. आपलं झाड आहे मनी प्लांट, जे एवढं आलेलं आहे. आणि इथं आहे असं बांबूचं झाड, जेणेकरून एकदम चांगली वाढ झालेली आहे त्याचीसुद्धा आता. आणि हे बघा सगळं खराब झालेलं आहे. आता 1 मिनिटात आपण त्याला नीट करू लगेच. सो बघा फायनली आपण आपला टेबल हा क्लीन केलेला आहे. सो फायनली आपला सेटअप हा रेडी झालेला आहे. सो बऱ्यापैकी फायनली आपला हा सेटअप रेडी झालेला आहे. आणि 10:30 झालेला आहे, जवळपास 10 वाजून 15 मिनटं झालेलं आहे बऱ्यापैकी. सो अजून आपल्याला टायमिंग आहे. तर ह्या टाईममध्ये आपण काय करू शकतो अजून. सो आता फायनली मी काय करतो, माझा इंटरव्ह्यू आहे थोड्या दिवसानंतर, तर त्याची मला रिव्हिजन करायची आहे. सो फायनली मी ऑलरेडी नोट्स काढून ठेवलेल्या आहेत, तर त्याची मी आता रिव्हिजन करतो, जेणेकरून मला आता त्या इंटरव्ह्यूमध्ये एकदम इझी जाईल आणि नोट्स ज्या आहेत त्या एकदम मला लक्षात राहतील. सो आता मी त्याची रिव्हिजन करणार आहे. सो कमीत कमी ॲटलिस्ट अर्धा तास तर मी रिव्हिजन करतो, जेणेकरून ह्या लाईट नसल्यामुळे तो टाईम मी तिथे यूज करू शकतो. सो अशा पद्धतीने मी हा प्रोडक्टिव्ह टाईम तिथे यूज करतो, जेणेकरून फक्त मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी मी हे काम करू शकतो आणि ते मला युजफुल आहे. सो फायनली मी आता तुम्हाला भेटतो 30 मिनिटानंतर. सो हाय गाईज. So Delta no open source layer that has been guessed opposite as atomic consistent size of regulatory files and packet files from SPHT. It defers Delta stores data in packet format transaction logs. So second magic commands are special commands that is prefixed with the 40% and % that are used to be in the notebook to simplify technical names. Cell commands changing long access file assisting. Database support magic commands to switch between language or run file system and SQL command. Libraries spice for functions delta from delta spark pandas data manipulation small data numpy numeric operations regular expression timestamp formatting and comparison comparison JSON columns from PySpark.sql import. How to create the repo, the repo, add the repo, clone the repo, how to add the changes in the repo, open the repo from the repo store modifier files, edit notebook, upload the new file. It is just like source transformation out schedule and this one. So if you the my notebook is notes it's already covered here. I have notes share on me to use for the notes. So finally we can do it. So
Delta Lake, it is an open source layer that has bring ACID operation. ACID means atomicity, consistency, isoability, durability. Files in Parquet files from S3 H3. HDFS Delta Lake stores data in Parquet format, transaction logs. So second is the magic commands are special commands, that is a prefix with for the percentage and percent that are used to be in the notebook. To simplify, take running cell commands, changing long accessories file system. Databricks support magic commands to switch between language or run file system and SQL command libraries. PySpark.sql.functions, Delta from delta.spark, pandas data manipulation, small data, NumPy numerical operations, regular expression, timestamp formatting and comparison, Parison JSON columns from PySpark.sql.import. How to create the repo, go to the repo, add the repo, clone the repo, how to add the changes in the repo, open the repo from the repo store, modify, add files, edit notebook, upload the file, this one, and then second this one. ETL ingestion point will be source transformation loud schedule, and then this will be so of you. जर तुम्हाला माझे नोट्स बघायचे आहेत हे बघू शकता. बऱ्यापैकी माझ्या ह्या नोट्स आहेत ज्या ऑलरेडी मी कवर केलेल्या आहेत. ह्या आहेत माझ्या नोट्स त्यावरून मी इंटरव्ह्यूला ह्या यूज करतो. सो अशा पद्धतीने ह्या माझ्या नोट्स सो फायनली मी करतो, तो तुम्ही पण करत राहा. तर हे बघा, माझा इंटरव्ह्यू जरी 8 दिवसांनी असेल तर काही लोक काय करतात, जे कॉर्पोरेटमध्ये असतात ते लोक काय करतात, तर इंटरव्ह्यूला प्रिपरेशन हे यातले 2 दिवस अगोदर किंवा 1 दिवस अगोदरच करतात. बिकॉज वर्क लाईफ म्हणजे वर्क त्यांना खूप असतं, सो त्यामुळं. बट माझं काय म्हणणं आहे, जसं तुम्हाला थोडा पण टाईम भेटला तर तुम्ही जेवढा त्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनला द्याल, असं समजायचं की हा इंटरव्ह्यू तुमचा उद्याच आहे, सो असं रेडी पाहिजे. जर अचानक असा कॉल आला की तुम्हाला उद्या इंटरव्ह्यू शेड्यूल होते आणि असं झालं की यार तुम्हाला काही झालं तरी त्याला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, सो त्यामुळे तुम्हाला अप टू डेट राहणं गरजेचं आहे. म्हणून याच्यासाठी मी रिव्हिजन करतो. जरी माझा इंटरव्ह्यू हा 1 वीक नंतर असेल तरीसुद्धा मी आत्ता प्रिपरेशन करतो आहे, बिकॉज ऑफ अप टू डेट राहण्यासाठी, जेणेकरून आपल्याला सगळ्या कन्सेप्ट ह्या त्या टायमाला लक्षात आल्या पाहिजेत. असं 1-2 दिवस अगोदर, बिकॉज आपण रोबोट नाही की जेवढा वाचल किंवा जेवढा आपण स्टडी करेल, जेवढे पण कोडिंग करेल ते सगळं आपल्या लक्षात राहील असं होऊ शकत नाही. सो त्यामुळे ही एक आपल्यासाठी ट्रिक आहे, जेणेकरून आपल्याला अप टू डेट राहणं आहे. जरी तुम्हाला खूप वर्क असेल तरी तुम्हाला काही झालं तर तुम्हाला टाईम भेटतोच. आय नो दॅट की बाबा मी पण ॲज अ IT सेक्टरमध्येच काम करतो, सो आय नो की थोडा आपल्याला टाईम भेटतो. सो त्या पद्धतीनंच मी तुम्हाला हे सजेस्ट करत आहे. सो त्यामुळे इवन जसं मी हे इंटरव्ह्यूसाठी करत आहात, तर तुम्ही कोणत्या बँकिंग एक्झामसाठी किंवा कोणत्या RBI एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तरी तुम्ही असं विचार करायचा की तुमची ही एक्झाम काही दिवसामध्येच आहे. सो त्यामुळं आपल्याला असं सपोज उद्या बोललं तुम्हाला की नाही बाबा तुम्हाला एक्झाम देणं गरजेचं आहे, सो तुम्ही एवढं अप टू डेट किंवा रेडी राहण्याचं गरजेचं आहे. सो ह्याच्यासाठीच मला तुम्हाला ते सजेस्ट करायचं होतं. सो त्याच्यामुळंच मी बऱ्यापैकी आता बघता अर्धा तास झाला आपण रीड करत आहे. सो आत्ता मला जस्ट आठवलं, सो म्हटलं तुम्हाला सांगावं. अजून लाईट आलेली, स्टील 30 मिनिट मी वाट बघणार आहे, नाहीतर अदरवाईज लॅपटॉप ओपन करून आपण वायफायवर म्हणजे आपल्या हॉटस्पॉटवर मी कामवर चालू करणार आहे, जेणेकरून कमीत कमी 2 तास तरी लॅपटॉप चालू शकेल. सो अशा पद्धतीने राहिलेले अर्धा तास मी वाचून घेतो आणि डिरेक्टली तुम्हाला 11 वाजता म्हणजे डिरेक्टली लॉग इन करतो. फ्लाईट आली नाही तरी आणि आली तरी मी तुम्हाला नक्की सांगेल. ओके, सो तुम्ही पण नक्कीच तुमच्या अशा टाईममध्ये थोडा टाईम काढून थोडा वेळ काढून तुम्ही स्टडी करा. लवकर तुमचीसुद्धा स्वप्न पूर्ण होतील, तुमचंसुद्धा टार्गेट नक्की कंप्लीट होईल. जर तुम्ही मला विचारलं तर मी कशासाठी प्रिपरेशन करतो काय आहे, याच्यासाठी मी सेपरेट ब्लॉग करणार आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. गाईज, जसं फायनली मी तुम्हाला बोललेलो की आहे 11 वाजता लाईट येईल आणि आलेली आहे. सो फायनली 10 मिनटं झालं लाईट येऊन आणि मी आता जस्ट लॉग इन केलेलं आहे. आणि आता माझे जेवढे पण मेल आलेले आहेत, जेवढे पण माझे टास्क आहेत ते आता मी टू डू लिस्ट करतो आणि पटापटा ते करण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला परत 3 वाजता दुसरं काम आहे ते पण करायचं आहे. तुम्हाला नक्कीच या ब्लॉगमध्ये दाखवेल. सो अंटिल आता हे 11 ते 3 वाजेपर्यंत मला कमीत कमी काम करायचं आहे, मध्ये लंच पण करायचं आहे. सो हे सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. तर मी आता जस्ट कामाला बसतो आणि लवकरच तुम्हाला दाखवतो पुढच्या अपडेट्स काय आहेत ते. सो थोडं मला काम करू द्या, म्हणजे माझे टास्क आहेत ते कंप्लीट करतो आणि लवकरच तुम्हाला परत आपल्या व्हिडिओमध्ये कवर करून घेतो जे की ॲड करायचं आहे ते. ओके, सो बघू शकतो तुम्ही माझं लॉग इन एकदा. तर हे बघा, आत्ता वाजलेले आहेत 11:30 वाजले आहेत आणि आपल्याला आता परत मीटिंगसुद्धा आहे जस्ट 29 मिनिटांनी. आणि जेवढे हे सगळे मेल्स आहेत ते बऱ्यापैकी आता मी रीड करून घेतो आणि जे पण काम आहे टू डू लिस्ट ते कंप्लीट करून घेतो. लवकरच भेटूया आपण पुढच्या अपडेट्समध्ये. ओके, सो असं आहे माझं वर्क बघा.
काही जसं मी तुम्हाला बोललो की आपल्याला 2:45 वाजता कुठंतरी जायचं आहे. सो मी चाललो आहे आत्ता माझ्या भाच्याला आणायला, ज्याचा आता स्कूल सुटलेला आहे आणि आता वाजलेलं आहे बघा 2:40. सो त्याला 5 मिनिटातच घेऊन येतो. परत आपल्याला आपले पुढचे टास्क कंप्लीट करायचे आहेत. बऱ्यापैकी माझं वर्क झालेलं आहे, लंच पण झालेलं आहे. सो जास्त लगेच मीटिंग असल्यामुळे मी प्रत्येक गोष्ट नाही रेकॉर्ड करू शकत, बट स्टील तुम्हाला सांगू शकतो की कशाप्रकारे मी टाईम मॅनेज करतो आहे. सो फायनली 2:40 झालेले आहेत. आता तुम्हाला लगेच मी जाऊन येतो 5 मिनिटात आणि तुम्हाला दाखवतो तिकडचं त्यांच्या हवे. आहे बघा माझा भाचा आणि चाललेला आहे. जस्ट 1 तास झालं कॉल चालू होता. डोकं खूप दुखतंय. आता चहाची गरज आहे आपल्याला. सो लवकरच आपण आपल्या मॅडमला सांगणार आहे चहा बनवायला. मॅडम इथे जेवत आहेत. मॅडम चहा कधी बनवायचा? चहा कधी भेटणार आम्हाला? किती वाजले आत्ता? 4 वाजले. 4 वाजलेत आणि मला चहाची गरज आहे सध्या. खूप सारे कॉल होते तो त्यामुळं. सो अजून 4 तास काम करायचं. ओ माय गॉड, कंटाळा. हो हाय गाईज, फायनली वाजलेले आहेत 5 आत्ता. जस्ट 5 वाजले आणि आपला झालेला आहे चहाचा टाईम. सो चहाची खूप गरज आहे. बिकॉज काय होतं माहिती का, कंटिन्यूस कॉल्स असतात आणि वर्कलोड खूप असतो. त्यामुळं काय होतं, डोकाचं जास्त त्रास होतो डोक्याला. सो त्यामुळं कसं चहाची गरज असते. जास्त नाही, पण मी 1च कप पितो, तो पण 5 वाजता रोज. सो जेणेकरून थोडंसं फ्रेश व्हायला. आणि लगेच आता आपले पुढच्या मीटिंग्स आहेत कंटिन्यूस. 6:30ची एक मीटिंग आहे. देन परत 6:30 नंतर 8:30ची एक मीटिंग आहे. याच्या 2 मीटिंग्स आहेत. तर ह्या मीटिंग्स अटेंड करायच्या आपल्याला लवकरात लवकर. तुम्ही बघू शकता इथं आहे आपला हा सेटअप. सो अशा प्रकारे मी माझं वर्क स्टेशन आहे ते तुम्हाला सकाळी दाखवलं होतं. सो चला दाखवतो काय होते आज ते पण तुम्हाला. हाय गाईज, तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीसाठी क्वेश्चन्स असतील, जसं की IT मध्ये कोणता जॉब करतो, सॅलरी स्ट्रक्चर कसं आहे आणि IT साठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील, किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहेत, मार्केट कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. सो फायनली आत्ता वाजलेलं आहे 6:15 आणि तुम्ही बघू शकता कशी वाजले 6:15 आणि 6:30 वाजता माझी मीटिंग आहे. 6:30, 7:30, 8:30 कंटिन्यूस 9 वाजेपर्यंत मीटिंग आहे. आणि ॲक्च्युली 9 नंतर ब्लॉग टाकणं म्हणजे तुम्हाला आज पूर्णपणेच्या होल अपडेट्स भेटणार नाही. सो 9 नंतर पण काही जरी गोष्टी असेल तर ती मी उद्याच्या ब्लॉगमध्ये ॲड करेल. पण आत्ता सध्या हे तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं की टुडे आज 11 जूनसाठीचं कोणकोणत्या गोष्टी केल्या, कशा पद्धतीने मी टाईम वाचवला आणि कशा पद्धतीने वर्क असतं IT मध्ये. वर्क फ्रॉम होम आपण म्हणतो की सोपं नाही, नुसतं घरात बसून आपण बोलतो की काम आहे. तर लिटरली खूप जास्त प्रमाणात काम असतं, हेक्टिक खूप असतं. असं वाटतं की यार किती छान आहे यार, यांना घरी बसूनच काम, ह्यांना घरी बसूनच लाख पगार. पण असं काही नसतं. ज्याचं त्यालाच माहीत असतं की किती स्टडी करावा लागतो, प्लस किती डोक्याचा भुगा होतो. ॲक्च्युली तुम्हाला सांगू शकत नाही. सकाळ नाही, कालपासून एक इश्यू आहे, तो अजूनसुद्धा रिझॉल्व नाही झाला. माझे मोठे जे सिनियर्स आहेत 5-5 वर्षाचे, जे 10-10 वर्षाचे एक्सपिरियन्स आहेत, 5-5 वर्षाचे एक्सपिरियन्स आहे, त्यांनासुद्धा अजूनसुद्धा इश्यू रिझॉल्व नाही झाला. आता हा इश्यू घेऊन आम्ही जात आहे एकदम मॅनेजमेंट लेवलकडं. ज्यांना मोर दॅन 20-30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अशा लोकांकडे जात आहेत. असा रिझॉल्व इश्यू जो की मी प्रयत्न करत होतो तर मला झालाच नाही, तसं माझ्या सिनियर्सला पण नाही झाला. आता सगळे जात आहे मोठ्या सिनियरकडे, त्यांना 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो आज कळेल काय होते. त्यामुळे माझं खूप हेक्टिक वर्क असणार आहे. सो हे तुम्हाला जास्त नाही दाखवू शकत ह्या ब्लॉगमध्ये. बट मला याच्यातून एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की
तुम्ही बोलता वर्क फ्रॉम होम मीन्स खूप इझी असं काही नाही आहे. आणि यातून पण सुद्धा मला जसे 2-2 तास भेटले तसे मी व्हिडिओज बनवले. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओ बघू शकता. जसं जसं मला टाईम भेटतो तसं तसं मी खूप हॅपीवाला व्हिडिओ टाकतो, व्हिडिओज बनवतो. जास्त खूप आपले एडिटिंग व्हिडिओ नसतात, बट स्टील आय हॅव मॅनेज. सो तो हाय गाईज. सो नक्कीच सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि लवकरच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. लवकरच नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत आहेत. सो थँक्यू सो मच. आणि प्लीज तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल शेवटपर्यंत तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या एका लाईक, शेअर, सबस्क्राईबरच अजून मला बूस्ट मिळतं, की अजूनसुद्धा मला ताकद भेटते की मी अजून व्हिडिओ बनवू शकतो. मला इन्स्पिरेशन भेटतं. सो थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.